अनुभव आलेला आहे. तर आपला हा अनुभव हा आपल्यापर्यंत न ठेवता हा आपण सगळ्यांना सांगू शकतो. म्हणजे काय, असे वाईट प्रसंग कोणावरही ओढावू नये. तर त्याच्यावरती उपाय काय आहे, तर आपल्याकडे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर देशमुख साहेब आहेत, जे हायकोर्टामध्ये सर प्रॅक्टिस करतात. तर सरांसोबत आम्ही असं बसलो होतो. सर, समाजामध्ये असे विविध प्रश्न आहेत. मग आपण काय करूया की आता जे सोशल माध्यम आहे, आपले जे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, तर त्या ग्रुप्सच्या मार्फत मेसेजेस पाठवूया आणि लोकांना इथे बोलूया. सरांनी याच्या अगोदरही असे उपक्रम त्यांच्या ऑफिसमध्ये केलेले आहेत. पण पुन्हा एकदा नवीन प्रयत्न, नवीन लोकांना आपण जमूया. म्हणजे जे त्रस्त झालेले असतील अशा लोकांनी एकत्र आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि या शासनाच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे. कधी कधी शासकीय पातळीवर अधिकारी पण चांगले असतात, पण त्यांनाही कधी कधी काम करता येत नाही. पण जर आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचा रेटा जर तिथे वाढला तर ते काम आपण सहजपणे करू शकतो. म्हणून आजही आपण इथे प्रथम भेटत आहोत. तर आपले अरविंद मोरे साहेब, जे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत, त्यांना आम्ही विचारलं की आपलं जे कार्यालय आहे ते आम्हाला आपण उपलब्ध कराल का. तर ते म्हणाले की जनतेच्या कुठल्याही कामासाठी हे कार्यालय माझं उपलब्ध असेल, तुम्ही कधीही हे तुम्ही वापरू शकता. तर मोरे साहेबांचे आम्ही धन्यवाद मानतो. तेही येणार आहेत आत्ता थोड्या वेळामध्ये. तर आपण आपले काही लोक आता येतील. पहिलाच कार्यक्रम आहे. याच्यानंतर हा कार्यक्रम आपण कल्याण पूर्वेला घेणार आहोत, उल्हासनगरमध्ये घेणार आहोत, डोंबिवलीत घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून तिथली लोक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे येऊ शकतात. तर आपण आता प्रथम आलो आहे, तर आपण आपली ओळख करून घेऊया. म्हणजे अजून काही लोक आले तर मग साहेब आपला कार्यक्रम सुरू करतील. मी प्रथम माझ्यापासून सुरुवात करतो. माझं नाव ॲडव्होकेट धनंजय जोगदंड आहे. मी प्रॅक्टिस करत नाही, पण सरांसोबत काम नक्कीच करतो. मी आम आदमी पक्षाचा कल्याण डोंबिवलीचा एक तर प्रेसिडेंट आहे. त्यानंतर मराठा समाजाचं मी इथं कार्य करतो आणि बाकी सर्व समाजाचं, म्हणजे ज्यांच्यावर अन्याय होत असतील, जे आपल्यापर्यंत पोचले, तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करतो. तर आपण आपलं